जय भीम. मी राणी. तर आज होता माझ्या माहेरातला तिसरा दिवस. तर सर्वांसाठी चहा बनवत होते, कारण 2-3 दिवसापासून माझा सारखा आराम चालू होता. चहा झाल्यानंतर आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं. बाहेर कुठे नाही, आम्ही बाजारात जात होतो. त्यानंतर बसलो आम्ही गाडीवर. आयुषला सांगितलं होतं की तू घरी राह, इतक्या हव्यामध्ये येऊ नको, कारण त्याला सर्दी पण होते ना, याच्यासाठी याकरता जात होतो आम्ही बाजारात. कारण माझ्या बहिणीचा मुलगाचा बर्थडे होता 30 तारखेला. काही जाता झालं नाही कामामुळे. म्हटलं त्याला एक ड्रेस घेऊन द्यायचा. बाजारात जाताना रस्त्यात बाबासाहेबांची इतकी छान प्रतिमा होती ना, खूप छान वाटलं पाहून. त्यानंतर गेलो बाजारात ड्रेस घ्यायसाठी. 2-3 दुकानं फिरलो. सर्व दुकानं बंद होते, कारण आज आहे ना संडे होता, याच्यामुळे हे दुकान चालू होतं. तर तिथं कपडे नाही आवडत होते. म्हटलं बघू आता जे आवडेल ते. खूप ड्रेस पाहिल्यानंतर फायनली एक ड्रेस आवडला. म्हटलं तोच पॅक करून द्या. गाडीवर बसल्यानंतर आयुषला सू आली होती, त्याला उतरवलं खाली, पण त्याला सुने करायचं होतं, तिथं त्याला खेळायचं. बाजार वगैरे फिरून आलो आम्ही घरी. माझ्या बहिणीला मी ड्रेस दाखवत होती, पण आयुषला असं वाटलं की ड्रेस माझ्यासाठी आणला आहे, तो कोणालाच पाव देत नव्हता. साडी वगैरे चेंज करून फिश फ्राय करायला घेतला. आज रात्रीच्या जेवणात मस्त बेत होता, फिश फ्राय आणि खिचडी. माझ्या मम्मीला सांगितलं तू बस, आज मी स्वयंपाक करते. जेवण वगैरे करून इतकी जास्त थंडी वाटत होती, तर बाहेर आम्ही ना शेकोटी केली होती. खूप छान गरम गरम वाटत होतं. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.